नाही, पण आम्ही लवकर करू. थोडं इकडे सरकार साहेब, आता आपण भाषणामध्ये म्हणालात की सरकार घाबरलेलं आहे, कुठपर्यंत जाऊ शकतं सरकारची भीती? सगळं पाहिल्यानंतर त्यांची उत्तर ऐकल्यानंतर प्रत्येक म्हणेल ती मागणी मान्य व्हायला लागली ना. मला जे सोसायटी जाहीर होतंय त्याचाच भाग असा आहे की त्यांचा आत्मविश्वास कमी झाला. उल्लेख करायचा माड्याची जागा काँग्रेसनं पण मागावर केली आहे. नेमके कोणासाठी माड्याची जागा? राष्ट्रवादी लढवेल काय काँग्रेस? तशी जाहीर चर्चा करणं योग्य नाही. त्यामुळे ज्यावेळी निर्णय होईल त्याच वेळी तुम्हाला कळेल. अजितदादा अजून खंत व्यक्त करतायत, मी 90 आमदार असून मुख्यमंत्रीपद मला मिळालं नाही, मात्र शिंदे फडणवीस माझ्या मागून येऊन मुख्यमंत्री झाले. कदाचित पक्ष सोडला नसता तर ते काय झाले असते ना. इथं आता चांगलं वातावरण आहे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल असं चित्र आहे. त्यामुळे ते असते तर परिस्थिती त्यांना सोयीची झाली असते. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पवार साहेबांना सातत्यानं आता काल दिवसापासून अडवणूक केली जाते. काय यामागे कोणी वेगळ्या लोक काम करतायत असं वाटतंय? असं आहे की आम्ही आमचे भूमिका सरकारने यापूर्वी 2 मीटिंग घेतल्या, आम्ही आमची भूमिका सांगितलेली आहे. आता सरकारचा निर्णय सरकारने करायचा, कारण सरकार आम्ही चर्चा केल्यानंतर दोन्ही बाजूंशी बोललेलं आहे. सरकार काय बोललेलं आहे आम्हाला सांगत नाही, काय आश्वासन दिलेलं आहे हेही बोलत नाही. आणि त्यामुळे आमची अपेक्षा आहे की सरकारनं आता निर्णय घ्यावा. आरक्षणाचं आंदोलन चालू असताना कुठेतरी आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये संघर्ष पाहायला मिळतो, कुठं वळण देण्याचा प्रयत्न केला. असं होऊ नये. महाराष्ट्राची ती संस्कृती नाही, त्यामुळं असं कुणाच्याही कार्यकर्त्यांनी एकमेकावर अशा गोष्टी करणं योग्य नाही. लोकशाही आहे, कोणाही काय बोलायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यामुळे सगळ्यांनी संयमाने राहिलं पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.